वृषभ रास सध्या सूर्य मिथुन राशीत भ्रमण करत असल्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी धन, वाणी, कुटुंब आणि मूल्य व्यवस्था यांच्याशी संबंधित विषय विशेष महत्त्वाचे ठरणार आहेत. या आठवड्यामध्ये तुम्ही आपल्या क्षमतांचा योग्य उपयोग करून आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात सकारात्मक प्रगती साधू शकता. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार ह्या काळामध्ये धनसंचय योग आणि वाणी प्रभाव योग हे दोन योग वृषभ राशीमध्ये होत आहेत. तुमच्या बोलण्यातील गोडवा आणि व्यवहारातील संतुलन ह्यामुळे अनेक अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुम्हाला या आठवड्यामध्ये अधिक लाभदायक ठरू शकते. महत्त्वाच्या निर्णयामध्ये संयम आणि व्यवहार कुशलता दाखवल्यास अपेक्षित यश संपादित करू शकाल. नोकरीच्या क्षेत्रात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. आर्थिक, बँकिंग, लेखाशास्त्र, विक्री, प्रशासन व ग्राहक सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये विशेष लाभ मिळू शकतो. वरिष्ठांशी संवाद सुधारल्यामुळे नवीन जबाबदाऱ्या व प्रगतीच्या संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी ग्राहकांचा विश्वास जिंकण्याचा काळ आहे. नवीन भागीदारी करण्यापूर्वी सर्व अटी नीट तपासून घेतलेल्या चांगल्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासातील सातत्य राखण्याचा आहे. विशेषतः वाणिज्य, अर्थशास्त्र, व्यवस्थापन आणि भाषाविषयक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये चांगले परिणाम साधता येतील. एकाग्रतेपेक्षा नियमिततेवर भर देणं आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा आशादायक असून जुनी थकबाकी परत मिळवणे, अतिरिक्त उत्पन्नाचे साधन मिळणे व एखाद्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवल्यास थोडीशी बचत वाढू शकते. वैवाहिक जीवनामध्ये स्थिरता आणि विश्वास वाढेल. जोडीदारासोबत आर्थिक नियोजन किंवा कुटुंबाशी संबंधित एखादा महत्त्वाचा निर्णय या आठवड्यात तुम्ही घेऊ शकता. प्रेमसंबंधामध्ये प्रामाणिक संवादामुळे नाते अधिक दृढ होईल. अविवाहित व्यक्तींना कुटुंबाच्या माध्यमातून चांगला विवाह प्रस्ताव मिळू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये घसा, तोंड, दात किंवा पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका. गोड पदार्थांचे प्रमाण नियंत्रित ठेवा. पुरेसे पाणी प्या. त्यामुळे तुमची तब्येत चांगली ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6 व 8. शुभ रंग आहे क्रीम व हिरवा. शुभवार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 25 जून व 27 जून. व वृषभ राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी सकाळी एका स्वच्छ मातीच्या छोट्या भांड्यात मुठभर तांदूळ घ्या आणि त्यावर एक वेलची ठेवा. हे भांडे घरातील स्वयंपाकघरात किंवा धान्य ठेवण्याच्या जागेजवळ संध्याकाळपर्यंत ठेवा. रात्री ते तांदूळ पक्ष्यांना द्या आणि वेलची वाहत्या पाण्यात विसर्जित करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय शुक्र आणि अन्न समृद्धीच्या ऊर्जेला अनुकूल बनवतो, घरातील आर्थिक स्थिरता वाढवतो, वाणीतील मधुरता वाढवतो आणि धनसंचयासाठी शुभ फलदायक मानला जातो. कन्या राशीच्या जातकांना मिथुनेतील सूर्याचे भ्रमण कर्मक्षेत्र, प्रतिष्ठा, जबाबदाऱ्या आणि सामाजिक स्थान यांना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. या आठवड्यात तुमचे लक्ष ध्येयपूर्ती आणि व्यावसायिक प्रगतीकडे अधिक राहील. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार कर्मोन्नती योग आणि प्रतिष्ठा वृद्धी योग हे दोन योग कन्या राशीमध्ये प्रभावी ठरणार आहेत. वरिष्ठ व्यक्ती, अधिकारी व समाजातील प्रभावशाली लोकांशी संपर्क लाभदायक ठरू शकतो. दीर्घकाळ प्रलंबित असलेले एखादे काम पूर्णत्वाकडे नेऊ शकाल. आपल्या कौशल्यांचा योग्य वापर केल्यास अपेक्षेपेक्षा मोठ्या संधी मिळण्याची शक्यता ह्या आठवड्यामध्ये कन्या राशीसाठी उपलब्ध होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात प्रगतीचे संकेत असून नवीन जबाबदारी, पदोन्नतीची चर्चा किंवा महत्त्वाच्या प्रकल्पात सहभाग मिळवण्याच्या संधी मिळतील. प्रशासन, व्यवस्थापन, लेखा, तांत्रिक क्षेत्र, शिक्षण व सेवा क्षेत्राशी संबंधित कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये आपली विशेष छाप पाडता येईल. व्यावसायिकांसाठी ब्रँडची प्रतिमा मजबूत करण्याचा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा काळ आहे. भागीदारीतील व्यवहार पारदर्शक ठेवलेले चांगले. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा करिअरविषयक नियोजनाचा असून उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन व प्रेरणा मिळेल. मेहनतीचे चांगले फळ या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या स्थिरता राहणार असून नोकरी किंवा व्यवसायातून मिळणारे उत्पन्न समाधानकारक राहील. भविष्यासाठी केलेले आर्थिक नियोजन लाभदायक ठरू शकते. वैवाहिक जीवनामध्ये जबाबदाऱ्यांमुळे थोडा वेळ कमी मिळाला तरी जोडीदाराचे सहकार्य कायम राहील. प्रेमसंबंधामध्ये विश्वास व प्रामाणिकपणा नातेसंबंध अधिक दृढ करतील. अविवाहित व्यक्तींना करिअर व कामाच्या निमित्ताने एखादी चांगली ओळख या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने कन्या
राशीच्या जातकांना पचनसंस्था, त्वचा व शारीरिक थकवा याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. त्याकरिता वेळेवर जेवण घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 8. शुभ रंग आहे हिरवा व फिकट तपकिरी. शुभ वार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 24 जून व 26 जून. व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी एक स्वच्छ वही किंवा पुस्तक घ्या आणि त्याच्या पहिल्या पानावर हळदीने एक छोटेसे स्वस्तिक काढा. त्यानंतर त्या वहीत आपल्या एखाद्या महत्त्वाच्या ध्येयाचे वाक्य लिहा. ही वही आठवड्याभर आपल्या कामाच्या किंवा अभ्यासाच्या ठिकाणी ठेवा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय बुधग्रहाच्या ज्ञानतत्वाला बळकट करतो, कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढवतो, निर्णय क्षमता सुधारतो आणि कन्या राशीच्या व्यक्तींना कर्मसिद्धी व यशासाठी अनुकूल ऊर्जा प्रदान करतो. मकर राशी. मिथुन येथील सूर्य मकर राशीच्या जातकांना कार्यक्षमता, दैनंदिन जबाबदाऱ्या, शिस्त व सेवा क्षेत्राशी संबंधित बाबींना विशेष महत्त्व या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे. या आठवड्यात तुमच्या मेहनतीची आणि नियोजन क्षमतेची खरी परीक्षा ठरणार आहे, परंतु त्याचे फळ देखील समाधानकारक मिळेल. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार कार्यसिद्धी योग आणि शत्रू विजय योग हे 2 योग प्रभावी मकर राशीच्या जातकांसाठी ठरणार आहेत. अडथळे निर्माण करणाऱ्या परिस्थितीवर तुम्ही संयम आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर मात कराल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली काही कामे पूर्णत्वास जातील. वेळेचे योग्य व्यवस्थापन केल्यास अपेक्षेपेक्षा जास्त प्रगती साधू शकाल. नोकरीच्या क्षेत्रात वरिष्ठांकडून विश्वास वाढेल. जबाबदारीची कामे तुमच्याकडे सोपवली जाऊ शकतात. सरकारी प्रशासन, अभियांत्रिकी, बँकिंग, लेखा व व्यवस्थापन क्षेत्रातील व्यक्तींना, विशेषतः मकर राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी दैनंदिन व्यवस्थापन सुधारण्याचा आणि खर्च नियंत्रणात ठेवण्याचा काळ आहे. कर्मचारी, पुरवठादार व ग्राहकांशी असलेले प्रश्न सोडवण्यामध्ये तुम्ही यश प्राप्त करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा नियमित अभ्यास आणि शिस्तबद्ध दिनचर्येमुळे लाभदायक ठरणार आहे. स्पर्धा परीक्षा, तांत्रिक शिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रगती साधू शकाल. आर्थिकदृष्ट्या आठवडा उत्पन्न स्थिर राहणार असून बचत वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी ठरू शकतात. अनावश्यक खर्च टाळल्यास भविष्यासाठी मजबूत आर्थिक पाया या आठवड्यामध्ये तुम्ही घालू शकता. वैवाहिक जीवनामध्ये जबाबदाऱ्यांमुळे वेळ कमी मिळाला तरी जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. घरगुती निर्णयांमध्ये एकमेकांचे मत ऐकल्यास नाते अधिक दृढ होईल. प्रेमसंबंधामध्ये संयम आणि स्पष्ट संवाद आवश्यक आहे. अविवाहित व्यक्तींना कार्यक्षेत्रातून किंवा ओळखीच्या माध्यमातून नवीन संबंधांची सुरुवात होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये सांधेदुखी, गुडघेदुखी, पाठीचा कणा व थकवा याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. नियमित चालणे ठेवा, स्ट्रेचिंग आणि पुरेशी झोप घ्या. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी ठराल. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 8. शुभ रंग आहे गडद निळा व राखाडी. शुभ वार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 24 जून व 27 जून. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी सकाळी एक मातीचे छोटे भांडे घ्या. त्यात मुठभर तांदूळाचे दाणे ठेवा. त्याच्यावर 1 चमचाभर तीळ घाला आणि एक लहान दगडाचा खडा ठेवा. हे भांडे घराच्या दक्षिण दिशेला 1 दिवसभर ठेवा. दुसऱ्या दिवशी ते तांदूळ व तीळ पक्ष्यांना खाऊ घाला व तो खडा एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवून ह्या आठवड्यातील एखाद्या अडथळ्यापासून मुक्त होण्याची प्रार्थना करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय शनितत्वाशी संबंधित स्थिरता वाढवतो, कामातील अडथळे कमी करतो, संयम बळकट करतो आणि मकर राशीच्या व्यक्तींना कर्मफलाचा अधिक सकारात्मक लाभ मिळवून देतो.